Hello everyone, good morning. This is Audumbar Shinde from APA GPAD Academy. So last lecture we have completed the third chapter from endocrine system, that is calcium balancing. How many hormones responsible? Three factors. Hormones mean three factors responsible होते. त्यामध्ये first one is parathyroid hormone, vitamin D and calcitonin. Calcitonin secreted from parafollicular cells, that is called C cell. हे पण आपण स्टडी केलेलं आहे. सो सगळ्यात जो मेजर पार्ट होता तो आपला ऑलमोस्ट कव्हर होत आलेला आहे. सो आता आपला जो बाकी आहे ऑलमोस्ट अजून 40% पार्ट बाकी आहे एंडोक्राइन सिस्टीममध्ये. तो 40% पार्ट तुमचा कॉन्ट्रीब्यूट करतो तुमच्या बाकीच्या क्वेश्चन्सना, जे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील. सो तुम्ही ज्या वेळेला हॉर्मोनल सिस्टीममध्ये बघा एंटर कराल, ज्या स्टुडंटचं 11-12 हे म्हणजे व्यवस्थित नव्हतं, ज्याची बायोलॉजी नव्हती किंवा ज्याला बायोलॉजीमध्ये इंटरेस्ट नव्हता, ज्यांनी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमकडे बघितलंच नाही, अशा स्टुडंटला खूप कॉम्प्लिकेटेड हा सेक्शन असतो. जो सेक्शन बरेच स्टुडंट फील करतात एंडोक्राइन सिस्टीम नको, मला समजतच नाही, ते कोण कुठून रिलीज होईल, कोण कुठे ॲक्ट करायले, काहीच समजत नाही. ही एक कन्सेप्ट, ही एक म्हणजे अशी एक टेंडन्सी आपल्या स्टुडंटची असते, आपल्या क्लासच्या नाही, बाहेरच्या. हे मी स्वतः फील केलेलं आहे. सो तुमच्यासाठी मी इथं या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला ईच अँड एव्हरी कन्सेप्ट, कारण कोणतेच आपले 3 मेन बुक आहेत जे ॲज अ रेफरन्स आपण यूज करतो. के डी त्रिपाठी असेल, रंगेंडेल असेल आणि गर्गन गुप्ता असेल. सो आउट ऑफ 3 बुक्स एक कोणत्याच बुकमध्ये त्याची पॅथोफिजिओलॉजी किंवा फिजिओलॉजी ऑफ अँड पिट्युटरी ग्लँड दिलेली नाही आहे. हाऊ इट इज सिक्रेटिंग हे पण दिलेलं नाही आहे. सो त्यांनी डायरेक्ट सांगितलं सिक्रेशन अँटेरियर लोबमधून एवढे, पोस्टेरियर लोबमधून एवढे, कुठल्याच प्रकारचं त्यांनी म्हणजे इन डेप्थ, सुपर डेप्थ दिलेली नाही आहे. सो याच ठिकाणी स्टुडंट कन्फ्यूज होतात आणि त्यांना त्यांचं कन्सेप्ट हे त्यांच्या डायव्हर्ट व्हायला चालू होतात. सो याचाच आपण ॲडव्हान्टेज घेऊ आणि आपल्या या ॲडव्हान्टेजचा फायदा असा होईल आपल्याला की तुम्हाला रिव्हिजनसाठी कुठलाच जास्त टाईम लागणार नाही. सो तुम्हाला जो स्टडी करायचा आहे तो म्हणजे काय की तुम्हाला फर्स्ट काय बघायचे, हॉर्मोन्स बघायचे. ठीक आहे, हॉर्मोन्स अँड हा जो आहे हॉर्मोन्स याचे लोकेशन. ठीक आहे, फर्स्ट वन हॉर्मोन्स लोकेशन. या हॉर्मोन्ससाठी 2 फॅक्टर रिस्पॉन्सिबल असतील, इनिबिटरी फॅक्टर असेल, ठीक आहे, अँड स्टिम्युलेटरी फॅक्टर्स असतील. तर हे दोन्ही फॅक्टर तुम्हाला बघायचे. सो आणि त्यानंतर जी तुमची मेटाबॉलिक ॲक्शन आहे, ठीक आहे, मेटाबॉलिक जी ॲक्शन आहे ही ॲक्शन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जीपॅड 2017ला याच्यावर क्वेश्चन होता. सो व्हॉट इज मेटाबॉलिक ॲक्शन मीन्स व्हॉट, की ते बॉडीवर काय इफेक्ट दाखवतात. इफेक्ट ऑन कार्बोहायड्रेट, इफेक्ट ऑन फॅट, इफेक्ट ऑन अमायनो ॲसिड, इफेक्ट ऑन बॉडी मसल्स. हे सगळे तुम्हाला पार्ट्स कव्हर करायचे या इथून पुढच्या पार्टमध्ये. सो या अँटेरियरमध्ये याची डीप फिजिओलॉजी बघू आपण. त्यानंतर 1 by 1 ग्रोथ हार्मोन असतील, गोनेडोट्रॉफिन्स असतील, हे 2 आपल्याला सेपरेट बघावं लागतात. ठीक आहे, बाकीचे आपले सगळेच मिनरलोकॉर्टिकॉइड्स हा सेपरेट युनिट असेल, त्यानंतर ग्लुकोकॉर्टिकॉइड्स हा पण सेपरेट युनिट असेल. ठीक आहे, त्यानंतर आपले चालू होतील सेक्स हॉर्मोन्स, त्यामध्ये इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, अँटी इस्ट्रोजन सगळे त्याच्यामध्ये कव्हर होतील. सो ऑलमोस्ट 60% पार्ट आपण कव्हर केलेला आहे. सो स्टील नाऊ हाऊ मेनी चॅप्टर्स वी हॅव कवर्ड. फर्स्ट वन इज इन्सुलिन. ठीक आहे, इन्सुलिन अँड इट्स प्रिपरेशन, ओरल हायपोग्लायसेमिक एजंट, थायरॉइड अँड अँटी थायरॉइड अँड कॅल्शियम बॅलन्सिंग. तर एवढे चॅप्टर्स आपले कव्हर झालेले आहेत. सो टुडे आपला जो टॉपिक आहे तो म्हणजे तुमचा पिट्युटरी ग्लँड अँड इट्स हॉर्मोन. हे तुम्ही याचं नेम देऊ शकता. सो या चॅप्टरमध्ये काय इम्पॉर्टंट आहे, या चॅप्टर तुमच्या अख्ख्या पूर्ण एंडोक्राइन सिस्टीमला बॅकअप देऊ शकतो. हे जे लेक्चर आहे हे तुमच्या एंडोक्राइन सिस्टीमवर खूप जास्त इम्पॅक्टनी काम करतं आणि हे तुम्हाला समजण्यासाठी, ठीक आहे, हे तुम्हाला समजण्यासाठी त्याचं रेग्युलेशन, त्याचे लोकेशन हे तुम्हाला समजले पाहिजे. सो तुम्हाला डायग्रॅमॅटिक प्रेझेंटेशन मी इथं दाखवू शकतो डायरेक्ट, आपल्याकडे डिजिटल आहे सगळं. एका मिनिटात तुम्हाला मी डायग्राम दाखवू शकतो. हाऊ इट इज लोकेटिंग, वेअर इट इज लोकेटिंग, हाऊ इज लुकिंग, सगळं तुम्हाला दाखवू शकतो. बट नाही, हा ग्लँड आपण स्वतः ड्रॉ करणार आहोत आणि तुम्ही एक जॉईंट पेज घ्या आणि त्या जॉईंट पेजमध्ये हा तुमचा मोठा डायग्राम आला पाहिजे. सिंगल पेजवर ही डायग्राम बसणारच नाही. ठीक आहे, सो बघा आता 1 by 1 आपण स्टार्ट करतोय. हा तुमचा एक पार्ट आहे, तुम्ही बघाल ब्रेनमध्ये हायपोथॅलॅमस, बिलो द थॅलॅमस, हा हायपोथॅलॅमसचा पार्ट आहे. ठीक आहे, आणि हा जो आहे हा कोणता पार्ट आहे, हा हायपोथॅलॅमस अँड तुमच्या पिट्युटरी ग्लँडला कनेक्टिंगचा पार्ट आहे. याला म्हणतो आपण स्टाल्क.
ठीक आहे, याला काय म्हणतो आपण स्टाल, यालाच काय म्हणू शकतो तुम्ही इन्फंडिबुलम. ठीक आहे, यालाच काय म्हणतो आपण स्टाल आणि यालाच काय म्हणतो आपण इन्फंडिबुलम. तर हे आहे याचा एक पार्ट. त्यानंतर तुमचं हा जो खालचा जो पार्ट आहे यामध्ये याचे लोब्स आहेत. ठीक आहे, लोब्स, हे लोब्स फक्त त्याच्या लोकेशनवर आहेत, पोस्टेरियर अँड अँटेरियर. ठीक आहे, हा जो लोब आहे हा लोब आहे पोस्टेरियर, हा लोब आहे तुमचा अँटेरियर. हे सगळ्यांनाच माहीत आहे, इथपर्यंत तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि बऱ्याच बुक्समध्ये काय दिलेलं आहे, या ठिकाणी मिडल लोब सांगितलेलं आहे. ठीक आहे, याला तुम्ही असं पण नाव देऊ शकता, मिडल लोब. ठीक आहे, सो इथपर्यंत तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग असेलच. तुम्ही जनरली तुम्ही जर NCERT रेफर करत असाल तर तुम्हाला हे तिथं कळूनच येतील. ठीक आहे, ॲडिनो काय आहेत आणि न्यूरो काय आहेत. ॲडिनो हायपोफायसिस अँड न्यूरो हायपोफायसिस हे तुम्ही तुमच्या 11th-12th तुमचं नॉमेनक्लेचर जे आहे ह्याचं तुम्ही क्लिअर केलेलं असेल. ठीक आहे, बट ज्या वेळेला बघा की हे जे कनेक्शन आहे हायपोथॅलामस थ्रू हायपोथॅलामस टू तुमचे पिट्युटरी ग्लँड, हे जे सिक्रिशन आहे हे सिक्रिशन डायरेक्ट होतं की इनडायरेक्ट होतं, बघा हे इम्पॉर्टंट आहे. मीन्स असं आहे का की हायपोथॅलामस कुणाला तरी सेंड करतो आणि तो सेंड केल्यानंतर या ठिकाणाहून यांनी X पर्सन पाठवला आणि या ठिकाणाहून Y पर्सन बाहेर आला, किंवा या ठिकाणाहून तुम्ही Z टाकला, या ठिकाणी तुमचा W आला. मीन्स इथं काय सांगायचं मला की तुमचे जे दोन लोब आहेत हे दोन लोब इंडिव्हिज्युअली ॲक्ट करतात. ठीक आहे, इंडिव्हिज्युअली ॲक्ट करतात. त्यांच्या फिजिओलॉजीमध्ये खूप जास्त मोठा चेंज आहे. ठीक आहे, पोर्टल सर्क्युलेशन या ठिकाणी आहे. हायपोफासियल जे सर्क्युलेशन आहे, तुमची ब्लड वेसल्स आहेत, वेन असेल किंवा तुमच्या आर्टरी असतील, या ठिकाणी यांचं नेटवर्क आहे. बट या ठिकाणी जे पोस्टेरियर लूपचं जे सर्क्युलेशन जो रिलीज आहे हे डायरेक्ट आहे. डायरेक्ट मीन्स व्हॉट, की हे डायरेक्ट तुमच्या हायपोथॅलामसच्या कंट्रोलमध्ये आहे, न्यूरोनल कंडक्शनच्या. म्हणून याला न्यूरो तुमचं हायपोफायसिस म्हणलं जातं. कारण बघा की हायपोथॅलामसला सिग्नल आला, आता हे सिग्नल कोण देतं, सिग्नल तुम्हाला सांगेल मी, फॅक्टर्स असतात. डिक्रीजिंग वॉटर असेल, त्यानंतर इंक्रीजिंग ऑस्मोलॅरिटी असेल, इंक्रीजिंग सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन असेल किंवा बॉडी पेन असेल. सर हे फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल असतात ह्या हायपोथॅलामसला स्टिम्युलेट करण्यासाठी. त्यानंतर हे जे तुमचे न्यूरॉन्स आहेत, ठीक आहे, त्या ठिकाणी या ठिकाणी तुमच्या पोस्टेरियर लोबमध्ये दोन न्यूरॉन आहेत. त्यामध्ये पॅराव्हेंट्रिक्युलर न्यूरॉन आहे, न्यूक्लिय म्हणा तुम्ही त्याला, किंवा त्याला सुप्रा ऑप्टिक, असे दोन तुमचे न्यूक्लिय इथं प्रेझेंट आहेत. सो यांच्या कॉम्बिनेशन थ्रू यांच्या स्टिम्युलेशननी डायरेक्ट या ठिकाणी तुमचे जे काही तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला इफेक्ट मिळतो. त्या ठिकाणी तुमचं हॉर्मोन्स आहेत ADH आणि ऑक्सिटोसिन. सो या ठिकाणी कोणत्याही टाईपचा तुम्हाला रिलीजिंग फॅक्टर लागलेला नाही आहे. ठीक आहे, तेच जर कंडिशन तुम्ही या कंडिशनला या साईडला बघित असाल अँटेरियर लोबमध्ये, तर तुम्हाला या ठिकाणी रिलीजिंग फॅक्टर मिळतात. आणि हे रिलीजिंग फॅक्टर, ठीक आहे, हे रिलीजिंग फॅक्टर या ठिकाणी एंटर करण्यासाठी बघा, हे रिलीजिंग फॅक्टर तुमच्या हायपोथॅलामस थ्रू तुमच्या पिट्युटरी लोब अँटेरियर लोबमध्ये एंटर करण्यासाठी त्याला ब्लड सर्क्युलेशनची हेल्प लागते. ठीक आहे, तर हे आहे डिफरन्स बिटवीन अँटेरियर ग्लँड अँड पोस्टेरियर ग्लँड. आणि यामध्येच आपण बघणार आहोत की किती हॉर्मोन्स कोण सिक्रीट करते. ठीक आहे, तर इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअर झालं. हे फक्त तुमच्यासाठी एक छोटासा ओव्हरव्ह्यू होता जे मी तुम्हाला इथं सांगत होतो. आता आपण बघतोय फक्त पोस्टेरियर लोब. ठीक आहे, फक्त पोस्टेरियर लोब मी काढत आहे. सो पोस्टेरियर लोबमध्ये कोण सिक्रीट होतं, कसं होतं मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे, तर हे आहे तुमचा पोस्टेरियर लोब. बघा, हा तुमचा पोस्टेरियर लोब आहे, एकच लोब घ्या. त्यानंतर याच्यामध्ये ह्या पोस्टेरियर लोबमध्ये हे आहेत तुमचे, हा आहे तुमचा हायपोथॅलामसचा पार्ट. ठीक आहे, आणि हे आहे तुमचे न्यूक्लिय. ठीक आहे, हे आहे तुमचे न्यूक्लिय. तर या ठिकाणी असे दोन न्यूक्लिय इथं प्रेझेंट असतील, दोनच, जनरली त्यांनी दोनच आहेत. त्याचं सेपरेट नेम पण आहे. हा आहे तुमचा, ठीक आहे, हा आहे तुमचा पॅराव्हेंट्रिक्युलर. ठीक आहे, पॅराव्हेंट्रिक्युलर हे तुम्हाला थोडं कॉमन माहीत असू द्या. पॅराव्हेंट्रिक्युलर न्यूक्लिय हा दोन्ही ठिकाणी काम करतो. पोस्टेरियर लोबमध्ये पण असतो आणि अँटेरियर लोबमध्ये पण असतो. कसा मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे, हा जो आहे तुमचा, हा आहे सुप्रा ऑप्टिक. ठीक आहे, सुप्रा ऑप्टिक न्यूक्लिय. तर असे दोन न्यूक्लिय आहेत. ज्या वेळेला याला सिग्नल येतं, मग हे सिग्नल कोण देतं, हे कधी ॲक्टिवेट होतात, हे ॲक्टिवेट होतात कधी, ज्या वेळेला बॉडीमधलं H2 कॉन्सन्ट्रेशन कमी होईल. अँटीडायरोटिक बघा, अँटीडायरोटिक त्याच वेळेला काम करतं त्यावेळेला, किंवा ज्या वेळेला बॉडीची ऑस्मोलॅरिटी इन्क्रीज होईल. तर ही एक कंडिशन आहे.
त्यानंतर तुमच्या बॉडीचं ज्या वेळेला पेन इन्क्रीज होईल ही एक कंडिशन आहे. तर या अशा कंडिशनमध्ये तुमचा पोस्टिरियर जो लोब आहे किंवा जो हायपोथॅलॅमस आहे तो तुमच्या या सुप्राऑप्टिक आणि पॅराव्हेंट्रिक्युलर तुमचा जो न्यूक्लिया आहे त्याला स्टिम्युलेट करतात. आणि याला स्टिम्युलेट केल्यानंतर हे सिग्नल तुम्हाला माहीत आहे न्यूरनल कंडक्शन होतं. हे सिग्नल इथं आल्यानंतर या ठिकाणी रिलीज होतं तुमचा ADH अँड ऑक्सिटोसिन. ठीक आहे, ऑक्सिटोसिन. सो हे सगळे म्हणजे फॅक्टर्स आहेत रिस्पॉन्सिबल. डिक्रीज ब्लड प्रेशर हा पण एक फॅक्टर आहे. ठीक आहे, आणि हे झाले त्याचे स्टिम्युलेटरी फॅक्टर. इनिबिटरी फॅक्टर बघा याला कोणते कोणते आहेत. इनिबिटरी फॅक्टर आहे त्याच्याकडे बघा, याच्याकडे इनिबिटरी फॅक्टर आहेत अल्कोहोल. ठीक आहे, अल्कोहोल हा इनिबिटरी फॅक्टर आहे. इंक्रीजिंग ब्लड प्रेशर बघा. अँटीडायरोटिक्स मीन्स व्हॉट की तो रिअब्झॉर्प्शन वाढवतोय. रिअब्झॉर्प्शन कुणाचं? सोडियमचं. जेव्हा तुम्ही कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीममध्ये तिथं समजत असेल कलेक्टिंग डक्टवर तुमचे EDH ऍक्ट करतात, ॲक्वापोरिन चॅनल ओपन्स करतात आणि सोडियमचं आणि वॉटरचं काय करतात ते रिअब्झॉर्प्शन करतात. हे आपण स्टडी केलेलं आहे. सोडियम वॉटरचं रिअब्झॉर्प्शन होत असेल तर कार्डियक रिमोल्डिंग किंवा कार्डियकचा लोड वाढेल, लीड्स टू हायपरटेन्शन किंवा मोर्टॅलिटी पण होते, तुम्हाला हेही माहीत आहे. सो ज्या वेळेला ब्लड प्रेशर जास्त आहे त्यावेळेला परत EDH सिक्रेट होईल का? नाही. त्यामुळे हे कसं आहे, हा इनिबिटरी आहे. हा पण तुमचा इनिबिटरी आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा तुमचा जे काही म्हणजे हे फॅक्टर्स आहेत जे तुमचे हॉर्मोन सिक्रेट करतात. हे ऑक्सिटोसिन असेल. ऑक्सिटोसिनला 2 ॲक्टिव्हिटी आहेत तुम्हाला माहीत आहे. हा युटेराईन कॉन्ट्रॅक्शनसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट यूज होतो. तुम्हाला माहीत आहे की टोकोलायटिक एजंट आहे जे याच्यासाठी ब्लॉकर म्हणून काम करतात. तुम्ही बघितलं असेल की ड्युरिंग डिलिव्हरी सो एक इंजेक्शन देतात बघा त्या फिमेल वुमनला, प्रेग्नेंट वुमनला. ते इंजेक्शन मीन्स व्हॉट, ते काय असतं, ते इंजेक्शन असतं तुमच्या ऑक्सिटोसिनचं. हे काय करतं, तुमच्या जे काही युटेराईन मसल्स आहेत, ठीक आहे, त्या युटेराईन मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन करतं. म्हणजे जे काही म्हणजे इजेक्शनसाठी हे इम्पॉर्टंट आहे कॉन्ट्रॅक्शन. ठीक आहे, ज्या वेळेला जी प्रेग्नंट वुमन आहे ती जर अनेबल टू कॉन्ट्रॅक्ट, ती स्वतः जर त्या एवढ्या फोर्सने जर कॉन्ट्रॅक्ट नसेल करू शकत तर त्या कंडिशनमध्ये हे ऑक्सिटोसिनचे इंजेक्शन दिले जातात. आणि हे जर ॲडव्हान्टेजली जर तुम्ही बिलो किंवा लेस दॅन 3 मंथ्स जर तुम्ही असेल प्रेग्नन्सी त्या कंडिशनमध्ये जर हे घेतलं तर ॲबॉर्शन होण्याचे चान्सेस पण असतात. सो हे सगळे फॅक्टर्स तुम्हाला मी स्टडी करेल, सगळे फॅक्टर्स मी तुम्हाला सांगेल, बट यू शुड नो द कन्सेप्ट. तर ह्या कन्सेप्टसाठी आपण इथपर्यंत आलेलो आहोत. सो इथपर्यंत बघतोय आपण की आपल्याकडे 2 न्यूक्लिया आहेत. पॅराव्हेंट्रिक्युलर न्यूक्लिया आहे, त्यानंतर आपल्याकडे दुसरा आहे तो म्हणजे सुपराऑप्टिक न्यूक्लिया आहे. यांना स्टिम्युलस म्हणून काही फॅक्टर काम करतात आणि याला इनिबिटर म्हणून काही फॅक्टर काम करतात. सो फायनली जो ऑब्जेक्टिव्ह आहे आपल्या बॉडीमध्ये एडीएचची डेप्थ पूर्ण मेकॅनिझम आपण ऑलरेडी स्टडी केलेली आहे कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीममध्ये. सो आपण बघणार आहोत ऑक्सिटोसिन. हे पण आपण नेक्स्ट अपकमिंग क्लासेसमध्ये आपण त्याच्याबद्दल स्टडी करू, ज्या वेळेला आपण त्या पॉईंटपर्यंत रीच होणार. ठीक आहे, तर इथपर्यंत क्लिअर आहे. आता बघा, आता थोडा इम्पॉर्टंट आणि सगळ्यात जास्त मोठा, ठीक आहे, हा तुमचा मी मोठा काढतोय जरा कारण याचे भरपूर रोल आहेत. ठीक आहे, याला इथून घेऊ आपण. ठीक आहे, म्हणजे इझी पडेल. हा आहे तुमचा कोणता लोब, हा आहे तुमचा अँटेरियर लोब. ठीक आहे, अँटेरियर लोब हा खूप इम्पॉर्टंट काय आहे, कारण अँटेरियर लोब रिस्पॉन्सिबल आहे तुमच्या मॅक्झिमम हार्मोनल सिक्रिशनसाठी. ॲक्च्युली अँटेरियर लोबमध्येच तुम्हाला इनिबिटरी आणि स्टिम्युलेटरी हार्मोन्स पण मिळतील. तिकडं पण तुम्हाला म्हणजे इनिबिटरी नाही, तिथं डायरेक्ट सिग्नल असेल इनिबिटरी, कोणत्याही प्रकारचा इनिबिटरी फॅक्टर नसतो पोस्टिरियर लोबमध्ये. अँटेरियर लोबमध्ये तो तुम्हाला मिळेल. बघा, हे तुमचं कशाचा पार्ट आहे, हा तुमचा हायपोथॅलॅमसचा पार्ट आहे. ठीक आहे, हा आहे तुमचा हायपोथॅलॅमस. सो हायपोथॅलॅमस हे सिग्नल देणार, कुणाला देणार, कसं देणार, बघा हे हायपोथॅलॅमस हे सिग्नल. ठीक आहे, हे हायपोथॅलॅमस. आता आपण काय बघितलं की डायरेक्ट कंडक्शन होत होतं पोस्टिरियरमध्ये हायपोथॅलॅमस टू तुमचा पोस्टिरियर लोबपर्यंत. या ठिकाणी तसं नाही. ठीक आहे, या ठिकाणी हे तुम्हाला दिसत आहे न्यूरॉन्स, या ठिकाणी हे न्यूरॉन्स आहेत. ठीक आहे, हे न्यूरॉन्स आहेत, 3 न्यूरॉन इथं प्रेझेंट आहेत. ॲक्च्युली नॉट ओनली 3, या ठिकाणी कलेक्शन आहे, न्यूरोनल कलेक्शनच आहे, त्यामुळे त्याला न्यूक्लियाय म्हणलेलं असतं, लक्षात असू द्या. ठीक आहे, तर हा जो आहे हा तुमचा परत तुमचा तोच आहे पॅराव्हेंट्रिक्युलर. मी तुम्हाला सांगितलं होतं की पॅराव्हेंट्रिक्युलर दोन्हीकडे काम करतो. ठीक आहे, त्यानंतर हा जो आहे तुमचा, ठीक आहे, हा जो न्यूरॉन आहे याचं सेपरेट, एक मिनिट. ठीक आहे,
प्री ऑप्टिक एक आहे, ठीक आहे, हा जो आहे तुमचा प्री ऑप्टिक आहे, प्री ऑप्टिक, ठीक आहे, आणि हा जो आहे हा न्यूरॉन, ठीक आहे, आर्वेट किंवा न्यूक्लिय म्हणा तुम्ही याला, तर असे 3 टाईपचे न्यूक्लिय आहेत. सो यांना स्टिम्युलेट कोण करतं बघा, यांचं जे स्टिम्युलेशन आहे हे आपले न्यूरोट्रान्समीटर थ्रू होतं. न्यूरोट्रान्समीटर हा डोपामाइन, तर त्याच्यामध्ये लक्षात असू द्या इनिबिटरी आहे, इनिबिटरी आहे. तुम्हाला मी सगळ्यात मेन जीपॅटला विचारला जाणारा, ड्रग इन्स्पेक्टरला विचारला जाणारा मोस्ट ऑफ स्टुडंट कन्फ्यूज असतात इथं की डोपामाइन इनिबिटरी कसा, प्रोलॅक्टिक, अरे हे इनिबिटरी आहे कसा ते पण सांगतो. तुमच्या जर कन्सेप्टच क्लिअर नसतील इनिबिटरी फॅक्टर काय, स्टिम्युलेटरी फॅक्टर काय, तर तुम्हाला ते क्लिअर होणारच नाही. ठीक आहे. सो हे 3 टाईपचे न्यूक्लिय आहे. ॲक्च्युली या ठिकाणी खूप मोठं कलेक्शन आहे, बट आपण जनरली हे 3 टाईपचे न्यूक्लिय आणि यांना स्टिम्युलेट करण्यासाठी आपल्याकडे ॲड्रिनलिनचा आपल्याकडे न्यूरोट्रान्समीटर आहे, 5-हायड्रॉक्सी ट्रिप्टामाइन न्यूरोट्रान्समीटर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे मोस्ट ऑफ न्यूरोट्रान्समीटर आहे जे यांना स्टिम्युलेट करतात. यांचं पण रेग्युलेशन होतं बॉडीमध्ये. ठीक आहे. यांचं रेग्युलेशन म्हणजे यांच्या काही कंडिशन आहेत, या कंडिशनमध्ये यांचं रेग्युलेशन होतं. ज्या वेळेला बॉडी डिमांड करते तुमचं थायरॉइड हार्मोन सिंथेसिस, त्यावेळेला हा स्टिम्युलेट होतो. ज्यावेळेला बॉडी डिमांड करते ACTS, त्यावेळेला ह्यांना स्टिम्युलेट केलं जातं. ज्यावेळेला बॉडी अंडर ट्रेस असते त्यावेळेला पण याला स्टिम्युलेट केलं जातं. सो दीज आर मेनी फॅक्टर्स टू स्टिम्युलेट ऑर टू इनिबिट अँटेरियर लोब सिक्रिशन. ठीक आहे. तर हे इथपर्यंत क्लिअर असू द्या. बट यामध्ये एक कन्सेप्ट क्लिअर करा की जो तुमचा न्यूक्लिय आहे, न्यूक्लियामध्ये आणि हायपोथॅलॅमसमध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाही आहे. ठीक आहे. डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाही आहे. सो हे जे न्यूक्लिय आहेत हे न्यूक्लिय रिस्पॉन्सिबल आहेत तुमच्या रिलीजिंग हॉर्मोनसाठी. रिलीजिंग हॉर्मोन्स ऑर तुम्ही रिलीजिंग फॅक्टर जरी म्हणाल तरी चालेल. ठीक आहे. बट दे आर नॉट रिस्पॉन्सिबल फॉर डायरेक्ट रिलीजिंग ऑफ एनी टाईप ऑफ हॉर्मोन. हे इम्पॉर्टंटली लक्षात ठेवा. सो हा जो आहे पॅराव्हेंट्रिक्युलर, हा काहीतरी फॅक्टर रिलीज करेल, हा फॅक्टर रिलीज करेल, हा फॅक्टर रिलीज करेल. सो हे फॅक्टर रिलीज झाल्यानंतर हे फॅक्टर तुमच्या कुठे येतील, समजा आता हे काय आहे तुम्हाला मी हे दाखवतोय. ठीक आहे. समजा हे तुमचं काय आहे, हे पोर्टल सर्क्युलेशन आहे, ब्लड सर्क्युलेशन आहे. ठीक आहे. अशा टाईपचं हे ब्लड सर्क्युलेशनची वेन आहे. ठीक आहे. याला म्हणू आपण हायपोफायसियल पोर्टल वेन. ठीक आहे. याचं नेमिंग करून घ्यायला हायपोफायसियल पोर्टल वेन. ठीक आहे. पोर्टल सर्क्युलेशन म्हणा, वेन म्हणण्यापेक्षा डायरेक्ट सर्क्युलेशन. तर हे आहे त्याचा मेन एक कॉज की ज्यामुळे ते या रोलमध्ये याच्यामध्ये ते रोल प्ले करतात. सो आता बघा की तुमचा जो हा एक हार्मोन आहे आधीचा, ठीक आहे, हा काय रिलीज करतो बघा. हा जो आहे पॅराव्हेंट्रिक्युलरचा, आपण 1 बाय 1 बघू. ठीक आहे. हा जो आहे, बट सगळे एकत्रच घ्यायचे तुम्हाला. हे माझ्यासाठी 1 बाय 1 बघतोय. बट वन्स यू अंडरस्टूड ऑल दिस हॉर्मोन्स और मेकॅनिझम, यू शुड कीप इन माइंड, यू हॅव टू कंपाईल दिस. कंपायलेशन बनवा, एक डायग्राम बनवा. एक डायग्राम लाईफ टाईम मीन्स लाईफ टाईम तुम्ही काहीही करू शकता. ठीक आहे. हा जो आहे तुमचा पॅराव्हेंट्रिक्युलर हार्मोन, हा काय रिलीज करतो बघा, हा 2 रिलीजिंग हॉर्मोन रिलीज करतो. ठीक आहे. कॉर्टिकोट्रॉफिक रिलीजिंग हॉर्मोन. ठीक आहे. कॉर्टिकोट्रॉफिक रिलीजिंग हॉर्मोन अँड सेकंड वन आहे थायरॉइड रिलीजिंग हॉर्मोन. ठीक आहे. थायरॉइड रिलीजिंग हॉर्मोन, आय एम नॉट सेइंग थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. हे लक्षात असू द्या. हे तुमचे कसे आहेत, हे स्टिम्युलेटरी फॅक्टर्स आहेत. ठीक आहे. या ठिकाणी तुमचे इनिबिटरी फॅक्टर पण असतात, लक्षात असू द्या. या ठिकाणी तुमचे कॉर्टिकोट्रॉफिक, ठीक आहे, याला मी रेड कलरमध्ये लिहीन. ठीक आहे. याला तुम्ही लिहून घ्या कॉर्टिकोट्रॉफिक इनिबिटिंग हॉर्मोन, थायरॉइड इनिबिटिंग हॉर्मोन. हे पण लक्षात ठेवा. सो हे काय असतात, कधी काम करतात, हे काम करतील त्यांच्या वेनी, त्यांच्या रिक्वायरमेंटनी. जर तुमच्या थायरॉइड हायपरथायरॉइडिझमची कंडिशन आहे, ठीक आहे, तर त्या कंडिशनमध्ये थायरॉइड रिलीजिंग हॉर्मोन बॉडी कसं रिलीज करेल, त्यावेळेला बॉडी रिलीज करेल थायरॉइड इनिबिटिंग हॉर्मोन. ठीक आहे. तर हे काही म्हणजे एक स्टेप आहे. बट आता बघा की हा जो आहे कॉर्टिकोट्रॉपिक रिलीजिंग हॉर्मोन, हा आहे थायरॉइड रिलीजिंग हॉर्मोन. हा ज्या वेळेला सिक्रिट होतो, रिलीज होतो तुमच्या पॅराव्हेंट्रिक्युलर न्यूक्लियामधून, रिलीज झाल्यावर तो कुठे एंटर केला, तुमच्या पोर्टल सर्क्युलेशनमध्ये. ठीक आहे. कॉर्टिकोट्रॉपिक रिलीजिंग हॉर्मोन, थायरॉइड रिलीजिंग हॉर्मोन हे कुठं आले, तुमच्या पोर्टल सर्क्युलेशनमध्ये, ब्लड सर्क्युलेशनमुळे. आणि या ठिकाणी तुमच्या अँटेरियर लोबमध्ये. ठीक आहे. आता इथपर्यंत आपण क्लिअर आलेलो आहोत. ठीक आहे. आपण परत नेक्स्ट पेज घेऊ, जे तुम्हाला मी परत ह्याच्यामध्ये कन्सेप्च्युअल सांगू शकतो. ठीक आहे. बघा
या ठिकाणी तुमचा काय रिलीज झाला, कॉर्टिकोट्रॉपिक रिलीजिंग हॉर्मोन अँड थायरॉइड रिलीजिंग हॉर्मोन. सो हे कुठं आले, तुमच्या ब्लड सर्क्युलेशनमध्ये आले. ठीक आहे, हे सगळे कुठं आले, तुमच्या ब्लड सर्क्युलेशनमध्ये आले. आणि आपण बघितलं की त्यांचं ब्लड सर्क्युलेशनमध्ये आल्यानंतर ते ट्रान्सफर होतात तुमच्या हायपोथॅलॅमस इन्फंडिबुलम टू ते पोस्टेरियर लोबपर्यंत येतात. ठीक आहे, तुम्ही बघितलं असं नेटवर्क आहे. तुम्हाला फायनली मी ती डायग्राम दाखवेल, जी डायग्राम तुम्हाला खूप इम्पॉर्टंट असेल आणि तुम्ही बघू शकता, तुम्ही काढू शकता. बट डायरेक्ट देण्यापेक्षा मी हे करण्याचा प्रयत्न करतोय. सो हे दोन काय करतील, हे दोन्हीही या तुमच्या पोर्टल सर्क्युलेशननी हे मध्ये एंटर करतील. आणि या ठिकाणी तुमच्या कोणत्या लोबमध्ये, हा तुमचा पोस्टेरियर लोब आहे, लक्षात असू द्या, पोस्टेरियर लोब आहे. या पोस्टेरियर लोबमध्ये कॉर्टिकोट्रॉफ, लॅक्टोट्रॉफ, ठीक आहे, अशा टाईपचे तुमचे सेल्स प्रेझेंट असतात. ठीक आहे, कॉर्टिकोट्रॉफ म्हणजे काय, हा एक तुमचा कॉर्टिकोट्रॉफ आहे ज्या ठिकाणी तुमचे सिंथेसिस झालेलं आहे. ठीक आहे, थायरोट्रॉप असेल, गोनॅडोट्रॉप असेल, तर हे सगळे प्रकारचे सेल्स ग्रुप ऑफ, म्हणजे तुम्ही सेल्स म्हणू शकता, टिश्यू म्हणू शकता, जे की हे ट्रॉप्स एक म्हणजे वेसिकल्स टाईप्सचं तुम्ही असं लक्षात ठेवा की हा आहे तुमचा कॉर्टिकोट्रॉफ्स. आणि यामध्ये, या कॉर्टिकोट्रॉफमध्ये काय प्रेझेंट आहे, या कॉर्टिकोट्रॉफमध्ये प्रेझेंट आहे तुमचे हॉर्मोन्स. कोणते हॉर्मोन्स, दोन असतात मेनली, लक्षात असू द्या. यामध्ये तुमचे कॉर्टिकोट्रॉफ्समध्ये अल्फा MSH, ठीक आहे, अँड याच्यामध्ये असतो ACTH, हे दोन हॉर्मोन या कॉर्टिकोट्रॉफमध्ये प्रेझेंट आहेत. हे वेसिकल वेसिकलच समजून घ्या. हे वेसिकल प्रेझेंट आहे तुमच्या अँटेरियर लोबमध्ये. आणि हे वेसिकल कधी स्टिम्युलेट होतं बघा, की ज्या वेळेला हे तुमचे कॉर्टिकोट्रॉपिक रिलीजिंग हॉर्मोन हे इथून बाहेर पडतील. ठीक आहे, त्यावेळेला हे या पोर्टल सर्क्युलेशनमध्ये येतील आणि या ठिकाणी हे विथ जीन एक्सप्रेशन असेल, मॉड्युलेशन असेल, फॉस्फोरिलेशन असेल, कोणत्याही मेकॅनिझम म्हणू शकतो तुम्ही, आतापर्यंत आपण स्टडी केलेले आहेत. बट डेफिनेटली थ्रू जीन एक्सप्रेशन हे यांना रिलीज करतात. सो तुम्हाला जो मिळाला इफेक्ट तो तुमचा अल्फा MSH आणि ACTH हे तुम्हाला कुठे मिळाला, आता ब्लडमध्ये मिळाला. सो दिस इज द मेन फॅक्टर और मेन सर्क्युलेशन, हाऊ इट इज ॲक्च्युली ऑकर्स. सो या ठिकाणी तुम्हाला समजलं. आता मी एक तुम्हाला असंच सांगेल. फक्त एक लक्षात ठेवा की कॉर्टिकोट्रॉपिक रिलीजिंग हॉर्मोन अँड थायरॉइड रिलीजिंग हॉर्मोन हे स्टिम्युलेटरी रिस्पॉन्स मिळाल्यावर बाहेर येतात. जर यांना इनिबिटरी रिस्पॉन्स असेल तर कॉर्टिकोट्रॉपिक इनिबिटरी हॉर्मोन्स हे पण ह्या सर्क्युलेशनमध्ये येतील आणि यांनी स्टिम्युलेट केले तर ते तुमच्या याला काय करतील, इनिबिट करतील आणि यांचं सिक्रिशन किंवा यांचा रिलीज हे थांबवतील. ठीक आहे, तर हे इम्पॉर्टंटली लक्षात ठेवा. आणि आता जो नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा बघा, नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा की तुमचा ग्रोथ हार्मोन असेल. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण बघतोय नेक्स्ट हार्मोन घेऊ. एक तर हा झालेला आहे आता. ठीक आहे, नेक्स्ट हे लिहून घेतलं तुम्ही, आय होप घेतलं असेल. ठीक आहे, आता बघा तुमचा जो नेक्स्ट हार्मोन आहे तो म्हणजे GHRH. हा जो आहे तुमचा गोनॅडोट्रोफ, हा जो गोनॅडोट्रोफ आहे हा कशामधून रिलीज होते, गोनॅडोट्रोफ प्री ऑप्टिक न्यूक्लियामधून, सॉरी नॉट गोनॅडोट्रोफ, हा आहे तुमचा ग्रोथ हॉर्मोन रिलीजिंग हॉर्मोन. ठीक आहे, ग्रोथ हॉर्मोन रिलीजिंग हॉर्मोन. सो हा जो ग्रोथ हॉर्मोन रिलीजिंग हॉर्मोन आहे हा पण तुमचा रिलीजिंग फॅक्टर आहे. ठीक आहे, हा रिलीज होतो आणि हा ॲक्टिवेट करतो तुमच्या एक पर्टिक्युलर सेलला. त्याला काय म्हणतो आपण, ठीक आहे, त्याला काय म्हणतो, एक मिनिट, सोमॅटोट्रोफ. सोमॅटोट्रोफ हे लक्षात ठेवा. आणि रिलीज काय होतं तुमचं, हा ग्रोथ हॉर्मोन रिलीजिंग हॉर्मोन हा सिक्रेट झाला तुमच्या प्री ऑप्टिक न्यूरॉन्सपासून. तो रिलीज झाला तुमच्या पोर्टल सर्क्युलेशनमध्ये आला आणि स्टिम्युलेट केलं त्यांनी सेकंड सेलला, त्याच्या खाली काढून घ्या सोमॅटोट्रोफ, आणि रिलीज केलं त्यांनी ग्रोथ हॉर्मोन्स. ठीक आहे, आणि त्यालाच आपण म्हणतो सोमॅटोट्रोपिन. ग्रोथ हॉर्मोनचं सेकंड नेम लिहून घ्या, सोमॅटोट्रोफिन. ठीक आहे, तर इथपर्यंत तुमचं क्लिअर आहे का बघा. त्यानंतर बघा तुमचा जो नेक्स्ट आहे, आपण एक फक्त कॉर्टिकोट्रॉफिकचा बघितलं ना आधी, तर आता बघा की या ठिकाणी तुमचे रिलीज झाले होते कॉर्टिकोट्रॉफिक रिलीजिंग हॉर्मोन अँड थायरॉइड रिलीजिंग हॉर्मोन पहिल्या याच्यामध्ये. तर सेम कंडिशन इथं दाखवा तुम्ही, फक्त या ठिकाणी सोमॅटोट्रोफ काढून टाका, या ठिकाणी तुम्ही याला इथं दाखवा थायरोट्रोफ. ठीक आहे, याला इथं काय दाखवा तुम्ही, थायरोट्रोफ. आणि हे थायरोट्रोफ रिलीज ठीक आहे, थायरोट्रोफ ग्रोथ हार्मोन रिलीज दाखवलं आपण. आता थायरोट्रोफ हे काय रिलीज करतील, थायरोट्रोफ हे तुमचे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन.
हा रिलीज करेल. सो थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन तुम्हाला माहीत आहे हा ॲक्ट करतो तुमच्या थायरॉइड ग्लँडवर आणि इंक्रीज करतो T3 T4 सिंथेसिस, जे की कुठं होतं तुमच्या थायरॉइड ग्लँडमध्ये. बट त्याला स्टिम्युलेशन कोण मिळालं? तुमच्या हायपोथॅलॅमसकडून. तुमचा थायरॉइड रिलीजिंग हॉर्मोन, त्यानंतर थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन कुठं स्टोअर होता? या वेसिकलमध्ये, थायरोट्रोप्समध्ये. याला ॲक्टिव्ह करण्याचं काम कोण केलं? थायरॉइड रिलीजिंग हॉर्मोन जो सिक्रेट झाला तुमचा पॅराव्हेंट्रिक्युलर न्यूक्लियापासून. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचे ग्रोथ हॉर्मोनचं बघितलं आपण. त्यानंतर तुमचे आता आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे. नेक्स्ट बघतोय आपण लॅक्टोट्रोफ. तर लॅक्टोट्रोफबद्दल तुम्हाला थोडं एक कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. कारण लॅक्टोट्रोफ हा या ठिकाणी डोपामाइनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही डोपामाइन इनिबिटरी ॲक्शन सांगू शकता. ठीक आहे. आता बघा की तुमचा जो नेक्स्ट जो आहे लॅक्टोट्रोफ हा काय करतो? तुमचा हा जो हार्मोन आहे, न्यूक्लिया आहे, हा रिलीज काय करतो बघा. हा रिलीज काय करतो? प्रोलॅक्टिन इनिबिटिंग हॉर्मोन. या ठिकाणी कन्सेप्ट हे अपोजिट आहेत. ठीक आहे. प्रोलॅक्टिन इनिबिटरी हॉर्मोन. आता हा काय करेल? या प्रोलॅक्टिन इनिबिटरी हॉर्मोनला ऑल्सो कॉल्ड ॲज डोपामाइन. बघा आता हा काय करेल? याच्या बऱ्याच कन्सेप्ट आहेत. हा इनिबिटरी हॉर्मोन हा जर रिलीज होत असेल तर काय होतं बघा की हा प्रोलॅक्टिन इनिबिटरी हार्मोन हा तुमच्या ब्लड सर्क्युलेशनमध्ये येईल आणि हा ॲक्ट करेल तुमच्या कशाला बघा. या ठिकाणी याचे रिसेप्टर मिडिएटेड ॲक्शन तुमच्या वेगळ्या मिळतील तुम्हाला. आणि हा इनिबिशन करतोय प्रोलॅक्टिन इनिबिटरी हार्मोन. ज्या वेळेला हा इनिबिशन करतो त्या वेळेला तुमचं ह्या लॅक्टोट्रोफमधून प्रोलॅक्टिनचं सिक्रिशन हे वाढतं. ठीक आहे. हे आहे मेन कन्सेप्ट जे तुम्हाला स्टडी करायचा आहे. ज्या वेळेला एक मिनिट सॉरी तसं नाही, ते हा तुमचा जो प्रोलॅक्टिन इनिबिटरी हॉर्मोन आहे लक्षात असू द्या. या ठिकाणी बराबर आहे इथपर्यंत तर मी बराबर सांगितलेलं आहे. बट लक्षात असू द्या की आता दोन टाईपचे कॉन्सन्ट्रेशन आहेत. ठीक आहे. आता हा तुमचा प्रोलॅक्टिन इनिबिटरी हॉर्मोन आहे. या ठिकाणी त्यांनी प्रोलॅक्टिन स्टिम्युलेटरी असं काही त्यांनी कन्सेप्च्युअल दिलं नाही. बट तुम्ही जर कन्सिडर कराल ठीक आहे तर प्रोलॅक्टिन आपण स्टिम्युलेटरी हॉर्मोन असं लक्षात घेऊ. फक्त ॲज पर ओनली कन्सेप्ट अंडरस्टँडिंगसाठीच मी घेतोय. आधीचं जे सांगितलं ते थोडं चुकलं. ठीक आहे. रॉंग झालेलं आहे. आता बघा आता हा जो आहे प्रोलॅक्टिन इनिबिटरी हॉर्मोन याचं जर सिक्रिशन जर 50% असेल आणि याचं सिक्रिशन जर 50% असेल तर रिलीज कसा होईल तुमचा? 50% प्रोलॅक्टिन रिलीज होईल. का? कारण 50% स्टिम्युलेटरी असा त्यांनी दिलेलं नाहीच आहे. बट मी तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी फक्त इथे घेतोय. सो 50% इनिबिशन झालं म्हणजे काय की जेवढा तुमचा प्रोलॅक्टिन इनिबिटरी हॉर्मोन हे रिलीज होणार, लक्षात असू द्या, जेवढा तुमचा डोपामाइन रिलीज होणार तेवढं तुमचं प्रोलॅक्टिनचं सिक्रिशन हे काय होणार? डिक्रीज होणार. ठीक आहे. जेवढा जास्त तुमचा प्रोलॅक्टिन इनिबिटरी हॉर्मोनवर जेवढं जास्त कॉन्सन्ट्रेशन असेल डोपामाइनचं, ठीक आहे, तेवढं तुमचा प्रोलॅक्टिनचं जे सिक्रिशन आहे ते कसं असेल? डिक्रीज असेल. लक्षात असू द्या. आता जर मी इथं असं सांगत असेल की डिक्रीजिंग जर सिक्रिशन जर प्रोलॅक्टिन इनिबिटरी हॉर्मोनचं हे कमी असेल, ठीक आहे, प्रोलॅक्टिन इनिबिटरी हॉर्मोनचं सिक्रिशन डिक्रीज आहे किंवा डिक्रीज आहे डोपामाइन कॉन्सन्ट्रेशन, सो हे इनिबिटरी फॅक्टर कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. सो मी याला असं कन्सिडर करतो 0%. तर याला मी अल्टिमेटली या ठिकाणी इनिबिटरी 0 आहे म्हणजे स्टिम्युलेटरी 100% आहे. सो त्या कंडिशनमध्ये तुमचं प्रोलॅक्टिनचं सिक्रिशन हे जास्त असेल. सो नाऊ इज दॅट क्लिअर? हे सगळ्यांना क्लिअर झालं का बघा? सो प्रोलॅक्टिन इनिबिटरी हॉर्मोन म्हणजे डोपामाइनचं कॉन्सन्ट्रेशन जर वाढत असेल तर प्रोलॅक्टिनचं सिक्रिशन कमी होतो. लॅक्टोट्रॉफवर ते इनिबिटरी जो त्यांचा इफेक्ट आहे तो कमी होतो आणि प्रोलॅक्टिनचं रिलीज वाढतो. सो या कन्सेप्टनी तुमचा प्रोलॅक्टिन रिलीज होतो. ठीक आहे. सो आय होप हे सगळं तुम्हाला क्लिअर असेल. ठीक आहे. प्रोलॅक्टिन इनिबिटरी हॉर्मोन याचं जे आहे, याचं जे सिक्रिशन आहे, हा जो फॅक्टर आहे तो तुमचा आर्वेट जो न्यूक्लिया आहे सगळ्यात लास्टचा त्या थ्रू याचं रिलीजिंग होतं. ते पोर्टल सर्क्युलेशनमध्ये येतात, त्यानंतर ते काम करतात. ठीक आहे. त्यानंतर बघा जो तुमचा पुढचा आहे तुमचा गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हॉर्मोन. ठीक आहे. गोनॅडोट्रॉफ्स लास्ट बाकी आहे. हा गोनॅडोट्रॉफ कुठून येतो बघा? हा गोनॅडोट्रॉफन तुमच्या कशामधून येतो? तुमचा जो मिडलचा जो मी सांगितलेला होता तुम्हाला प्री ऑप्टिक. ठीक आहे. हा जो प्री ऑप्टिक आहे ज्यांनी तुमचा ग्रोथ हार्मोन दिला होता
त्याच ठिकाणी गोनेडोट्रॉफिन रिलीजिंग हॉर्मोन हा सिक्रेट होतो, हा इथे येतो, हा फॅक्टर आहे.